मित्रांनो, एज्युकेशनल रियाज चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर चर्चा करत आहोत. तर महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर येणारे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझा पहिला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये सर्वात पहिला प्रश्न येतो महाराष्ट्र राज्याची निर्मिती मग केव्हा झाली? तर 1 मे 1960. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. मग महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जी 2011 नुसार जनगणना झालेली आहे 11,23,72,972. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे या शहराला संबोधले जातं. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी ही आहे कोल्हापूर. आणि महाराष्ट्राच्या आकारानुसार जर कसा असेल महाराष्ट्र तर तो त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्राला लागून असलेला समुद्र किनारा तर तो किती आहे? 720 किलोमीटर. आता त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्राच्या काही नैसर्गिक सीमा आहेत त्या सुद्धा बघायच्या आहे की प्रत्येक पेपरला हे विचारले जातात. मग महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कोणत्या आहेत? तर वायव्य दिशेस आहे सातमाळा डोंगर रांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील 11 टेकड्या. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या सीमा आहेत? तर सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या. ईशान्य दिशेस आहे दरेकासा टेकड्या. महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर. महाराष्ट्राच्या दक्षिणेस आहे हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी. आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे अरबी समुद्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक नैसर्गिक सीमा या प्रत्येक परीक्षेला ह्या विचारल्या जातात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी पुढची नवीन माहिती ही तुमच्यापर्यंत